नमस्कार, माझं नाव हर्षल बावराजी टाले आहे। मुक्काम नळदोळा, तालुका दर्यापूर, जिल्हा अमरावती। हा माझा निजेऊट सीडचा 858 विजेता वाण आहे। 27 जूनची पेरणी आहे। याच्यामध्ये मी 4 एकराचा संपूर्ण प्लॉट लावलेला आहे। 27 जूनला 115 दिवसाचा हा एकूण प्लॉट आहे। आज 115 दिवसामध्ये हा वेचणीला आलेला प्लॉट आहे। याच्यामध्ये बोंडाची संख्या पहा तुम्ही, फुटलेले बोंड पहा। आज 115 दिवसामध्ये एवढा मोठा कापूस घरी येऊन राहिला। सोबतच याच्या बोंडाची साईज पहा, बोंडाची साईज सुद्धा खूप मोठी आहे। या विजेता वाणावर अटॅक कसलाही नाही, सकिंग पेस्टचा नाही आहे, रसशोषक किडे किंवा इतरत्र कोणता असा कोकळा गिकळा यासारखं रोग कोणते येत नाही। सरासरी कोणतंही झाड पाहिलं तरी तुम्हाला सारखं बोंड दिसणार आहे। यामध्ये सध्या 40-42 अशी बोंडाची संख्या आहे प्रत्येक झाडाला। 3x1 अशी या झाडा लागवण केली होती आम्ही। हे साधारण पूर्ण प्लॉट मध्ये आपण कोणतेही झाड पाहिलं तर तुम्हाला सारखं बोंडाची संख्या दिसेल। याची वाळही सारखी दिसेल, पांढरा शुभ्र कापूस आहे। सोबतच सुरुवातीला मी हे 12 पाकिट लावले होते, परंतु याची वाढ पाहता 15 दिवसांनी पुन्हा 13 पाकिटांची एक लागवड केली दुसऱ्या शेतामध्ये। हा संपूर्ण प्लॉट कुकडेही पाहिला तुम्ही, हा पूर्ण प्लॉट दिसेल। जमीन हलकी आहे। भारी जमिनीमध्ये मी दुसरं वाण पेरलं होतं, परंतु मला असं वाटते की त्यापेक्षा हे वाण कधीही चांगलं आहे इतरत्र याच्यापेक्षा। जर भारी जमिनीत पेरलं तर याहीपेक्षा उत्तम आहे। किती अपेक्षित उत्पन्न आपलं आहे दादा हर्षल दादा? आज हे पराठी जर पाहिली आपण तर या कपाशीनुसार 12 तर निश्चित याच्यामध्ये एकरी 12 क्विंटलचा उतारा येणारच आहे। दरवर्षी उत्पन्न किती येतं? दरवर्षी 10 म्हणजे सरासरी आमच्याकडे 10 पिकतं, परंतु खर्च जास्त असतो। या पराठीमध्ये मला खर्च नाही आलेला। याच्यामध्ये एकूण 4 स्प्रे झालेले आहेत। 4 पैकी 3 स्प्रे हे म्हणजे घेतलेले आहेत विकतचे, बाकी एक साधाच मारलेला होता। मोठा काही खताचा याला हे केलेला नाहीये। त्याच्यामुळे खर्चाच्या दृष्टीनं आणि उत्पन्नाच्या दृष्टीनं खूप परवडणार वाहन आहे, भयंकर परवडणार। आणि वास्तविक जर पाहिलं तर ह्या प्लॉट पण सर्वजण हेच विचारत आहेत की बा हा नवीन व्हरायटी आहे कोणती आहे। कास्तकाराचा एकाएकी विश्वास नाही बसत नवीन व्हरायटीवर। मीही शुभम भाऊच्या सांगण्यावरून पेरली होती, पण पेरल्यानंतर आज पक्क समजलं की 1 नंबर व्हरायटी आहे म्हणून। 1 नंबर, याला जोडच नाही आहे या वाहनाला। आणि लवकर डिसेंबरपर्यंत प्लॉट खाली होऊन दुसरं पीक पेरण्यासाठी रेडी होते। म्हणजे 12 कापूस देऊन ही पराठी मोकळी होणार आहे। आणि तुम्ही पाहू शकता, असं नाही की एकच झाड दाखवून राहिलं, पूर्ण प्लॉट कोणतंही झाड पहा तुम्हाला बोटांची संख्या सारखीच दिसेल आणि झाडही सारखंच दिसेल। पाहू शकता इथं थोडी हलकी जमीन आहे। हलकी जमीन असूनही हे फुटलेले बोंड पहा, वेचणीसाठी एकदम हातात येणारं असं बोंड आहे। याला स्टेपलही चांगलं मिळेल। हे जर असं जरी पकडलं आपण तर पूर्ण बोंड निघून येते, इझिली पाहून घ्या तुम्ही। आणि पांढरा शुभ्र कापूस आहे। या हलक्या जमिनीमध्ये तुम्हाला दिसत असेल की पांढरा शुभ्र कापूस एवढे बोंड फुटलेले आहेत। एवढा जरी कापूस आला तरी हा 10-12 ना आपल्याला कापूस देऊन जातो। गुलाबी बोंडाळी बिलकुल नाही ना? नाही काहीच नाही। कापूस एकदम क्वालिटी एकदम चांगली आहे बघा। पुढच्या वर्षी किती एकरवर लागवड करणार? पुढच्या वर्षी पूर्ण कमीत कमी 40 पाकिट लावणार आहे। विजेता 858 निजेऊटची विजेता पूर्ण लावणार मी लावणार आहे। इतरत्र माझे यावर्षीचे जे कास्तकार मित्र आहेत त्या प्रत्येकाने हे नोंद करून ठेवलेलं आहे हे वाण म्हणून। खूप छान वाण आहे।